नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी हिंदी लोक भारतीवरती चर्चा करतोय. त्यामधला वृत्तांत लेखन हा जो भाग आहे, वृत्तांत म्हणजे एकंदरीत आपण वृत्तला बातमी म्हणतो आपण. म्हणजे वृत्तांत लेखन म्हणजे बातमी लेखन. बातमी लेखन आपण कशा प्रकारे करू यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची. ओके. तर जाऊयात पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. तर ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. 5 मार्क आपल्या हातातलेच आहेत. फक्त ज्याप्रमाणे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले तसंच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. इथं आपल्याला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात मित्रांनो. बघूयात आता आपण वृत्तांत लेखन काय आहे. वृत्तांत लेखन बघा, हा जो प्रश्न आहे तो 5वा जो आहे 5वा प्रश्न क्रमांक मध्ये आपल्याला वृत्तांत लिहायला सांगितला जातो हिंदीमध्ये. यामध्ये बघा ना, आता आपल्याला अशा प्रश्न काय असतो, की बघा इथं तुम्हाला दिसेल प्रश्न. अशा प्रकारे हा प्रश्न असतो, की कृतीपत्रका के प्रश्न 5 आ में आ इथं दिसतोय. आ 1 में वृत्तांत लेखन का प्रश्न होता है. ठीक है. इस कृति में एक विषय तथा स्थान का नाम दिया जाएगा. उस पर 70 या 80 शब्दों में वृत्तांत तैयार करना है. मतलब 70 से 80 शब्दों में हमें वृत्तांत तैयार करना है. एक हमें वृत्त लिखना आहे, बातमी लिहायची आहे एक आपल्याला. तर ती लिहत असताना बघा या ठिकाणी आणखी दिलंय, की वृत्तांत के लिए आयोजित किए जाने वाले शिविर होगा, वृक्षारोपण कार्यक्रम होगा, स्वच्छता अभियान होगा, साक्षरता प्रसार कार्यक्रम होगा, आदि विषय दिए जा सकते हैं. इसके अलावा वृत्तांत का शीर्षक भी देना चाहिए. वृत्तांत लेखन के विकल्प में कहानी लेखन का प्रश्न होगा. इसके लिए 5 अंक है. देखिए, वृत्तांत लेखन या फिर वृत्तांत लेखन या फिर कहाणी लेखन या दोघांपैकी आपल्याला काहीतरी एक लिहायचं असतं. ठीक आहे. तर वृत्तांत लेखनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शिबिर असतील, वृक्षारोपणाचे कार्यक्रम असेल, स्वच्छता अभियान असेल, साक्षरता प्रसार असेल, अशा प्रकारचे कार्यक्रमांचं वृत्त किंवा बातमी लिहायला सांगितली जाऊ शकते. आणि याला एक शीर्षक देणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि वृत्तांत लेखनला ऑप्शन कहाणी लेखन आहे. एकतर तुम्हाला कथा लिहायचे किंवा वृत्तांत लिहायचा आहे. दोघांपैकी काहीतरी एक लिहायचं आहे. ओके. तर आता आपण वृत्तांत लिहायचं कसं ते आपण बघूयात. आणि वृत्तांत लिखते समय ध्यान में रखने योग्य कुछ बातें हैं. वृत्तांत अगर आपको लिखना है तो वो लिखते समय कुछ बातें आपको ध्यान में रखनी बहुत जरूरी है. सबसे पहली बात क्या है, वृत्तांत के लिए दिए गए विषय को भली भांति समझ लीजिए. म्हणजे जो काही वृत्तांतासाठी तुम्हाला विषय दिलाय तो अगोदर नीट समजून घ्यायचा. उसके आधार पर कच्ची रूपरेखा तैयार कीजिए आणि त्याच्या आधारावरती एक कच्ची रूपरेखा तयार करा. और इसके बाद घटना क्रम के अनुसार वृत्तांत लिखिए. वृत्तांत लिहित असताना घटनेच्या क्रमानुसार लिहायचा, म्हणजे बातमी लिहायची. वृत्तांत में केवल महत्व की बातों का ही समावेश करना चाहिए. गौण बातें छोड़ देनी चाहिए. घटना के वर्णन में एक सूत्रता होनी चाहिए. म्हणजे वृत्तांत लिहित असताना फक्त महत्त्वाच्याच गोष्टी लिहा. इतर छोट्या मोठ्या ज्या काही गरजेच्या नाही आहेत त्या गोष्टी बातमीमध्ये वृत्तामध्ये आपल्या आल्या नाही पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर वृत्तांत में दिनांक, समय, स्थान, व्यक्तिविशेष आदि का स्पष्ट निर्देश होना चाहिए. ज्यावेळेस तुम्ही बातमी लिहिता त्यावेळेस तुम्हाला दिनांक, ती वेळ, स्थान, कुठं झाली ती घटना आणि व्यक्तिविशेष, तिथे उपस्थित असणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला लिहिता आल्या पाहिजेत. ठीक आहे. आणखी महत्त्वाचा चौथा मुद्दा आहे की वृत्तांत में घटना का सुंदर और सजीव वर्णन करना चाहिए. घटनेचं जे वर्णन आहे ते सुंदर शब्दामध्ये, सजीव शब्दामध्ये करता आलं पाहिजे. यहाँ भी स्वाभाविकता या अतिशयोक्ती नहीं होनी चाहिए. कहीं भी कुठे सुद्धा अस्वाभाविकता आणि अतिशयोक्ती बातमीमध्ये येऊ देऊ नका. जी काही स्पष्ट घडली तशीच्या तशी आपल्याला ती बातमी लिहायची असते. जास्त फापट पसारा किंवा जास्त माल मसाला बातमीमध्ये लावायचा नाही. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वृत्तांत को एक छोटा और आकर्षक शीर्षक देना चाहिए. शीर्षक, टायटल वृत्तांताला, बातमीला खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही न्यूजपेपर जर वाचले कुठलेही तर प्रत्येक बातमीला एक टायटल असतं. ओके. तशाच प्रकारे आपल्याला टायटल इथं देणं खूप गरजेचं आहे. ओके. तर आता आपण पुढे जाऊयात आणि प्रत्यक्षात एक उदाहरण घेऊयात. ओके. हे एक उदाहरण दिलंय. विवेकानंद विद्यालय सोलापुर में संपन्न बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान का रोचक वृत्तांत लेखन 70 या 80 शब्दों में लिखिए. म्हणजे काय करायचं, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. आता याचं तुम्ही टायटल काय लिहाल, की बाबा स्वामी विवेकानंद स्कूल में बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान संपन्न. ओके. तो या फिर बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान का आयोजन. ओके. तो अशा प्रकारे तुम्ही एखादा वृत्तांताला याला तुम्ही बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान संपन्न अशा प्रकारे सुद्धा तुम्ही या ठिकाणी हेडलाईन देऊ शकताय.
या फिर स्वामी विवेकानंद विद्यालय में बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान. ओके, अशा प्रकारे तुम्ही एक या ठिकाणी काय देऊ शकता, टायटल देऊ शकता. बघा या ठिकाणी एक उदाहरणार्थ आपण बघूयात. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान का सफल आयोजन, अशा प्रकारे एक हेडिंग दिले. आणि ही हेडिंग दिल्यानंतर मित्रांनो खाली हे कंपल्सरी एक लिहा, कार्यालयीन प्रतिनिधीद्वारा, कार्यालयीन प्रतिनिधीद्वारा हे लिहा. असंच असं हे लिहिणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कुठलीही बातमी असेल ना, कार्यालयीन प्रतिनिधीद्वारा हे लिहा. म्हणजे पहिलं टायटल, मग कार्यालयीन प्रतिनिधीद्वारा आणि मग तारीख. ठेवी कुठलं झाला, सोलापूर. ओके, या ठिकाणी जर बघितलं तर इथं काय सोलापूर आहे ना, मग इथं लिहा सोलापूर. मग या ठिकाणी आपण काय लिहिलं, सोलापूर आणि तारीख 25 नोव्हेंबर 2020. 25 नोव्हेंबर 2020 काय 25 नोव्हेंबर 2020 ही तारीख लिहिली. झालं. तर अशा प्रकारे ह्या 3 गोष्टी आल्या पाहिजे आणि नंतर मग तुम्ही ते वृत्तांत लिहायला सुरू करा. कल स्थानीय विवेकानंद स्कूल के प्रांगण में सुबह 9 बजे बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान का सफल आयोजन किया गया. म्हणजे हे जे आयोजन आहे ते लिहायचं बाबा. कल सुबह स्वामी विवेकानंद विद्यालय के प्रांगण में सुबह 9 बजे बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान का सफल आयोजन किया गया. आणि या कार्यक्रमात काय झालं बाबा, सुरुवातीला काही ॲक्टिव्हिटी झाल्या का, या कार्यक्रमानिमित्त काही भाषण स्पर्धा झाल्या होत्या का, रांगोळी स्पर्धा झाल्या होत्या का, निबंध स्पर्धा झाल्या होत्या का. तुम्ही लिहू शकता कि इस कार्यक्रम में सबसे पहले निबंध स्पर्धा का प्रतियोगिता का आयोजन किया गया था. उस प्रतियोगिता में, म्हणजे मी याच्या व्यतिरिक्त वेगळं सांगतो माझं, कि इस प्रतियोगिता में बहुत सारी लड़कियों ने सहभाग लिया था. तकरीबन सैकड़ों लड़कियों ने सहभाग लिया था और उसमें से 3 बच्चों को प्राइज देकर उनका गौरव किया गया. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. ओके, इथं बघा काय दिलं, आरंभ में विद्यालय के विद्यार्थिनियों द्वारा विभिन्न मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत किए गए. इस कार्य की प्रमुख अतिथि शहर की महापौर सरिताताई गायकवाड़. इस अवसर पर शहर के कई गणमान्य व्यक्ति तथा कुछ समाज सेवक आदि उपस्थित थे. कार्यक्रम की शुरुआत देवी सरस्वती की प्रतिमा के समक्ष महापौर के हाथों दीप प्रज्वलन से हुई. सर्वप्रथम विद्यालय के मुख्याध्यापक राम भाऊ पाटिल ने माननीय अध्यक्ष महोदया एवं अन्य गणमान्य व्यक्तियों का परिचय किया. प्रमुख अतिथि सरिताताई गायकवाड़ ने कहा कि आज बेटियों को बचाना और उचित शिक्षा देना समाज का कर्तव्य है. एक साक्षर बेटी पूरे परिवार को साक्षर बना देती है. अन्य गणमान्य व्यक्तियों ने भी बेटियों को और उन्हें शिक्षित करने की आवश्यकता के बारे में बताया. अंत में विद्यालय के उपमुख्याध्यापक सुनील चौहान ने प्रमुख अतिथि उपस्थिति गणमान्य व्यक्तियों तथा समारोह देने वाले लोगों के प्रति आभार व्यक्त किया. समारोह के पश्चात विद्यार्थिनियों ने बेटी बचाओ बेटी पढ़ाओ की झांकी भी निकाली. राष्ट्रगान के साथ दोपहर 12 बजे कार्यक्रम समाप्त हुआ. म्हणजे इथं या प्रकारे आपण लिहू शकतो. आता हे जसं लिहिलं यांनी तसंच्या तसं लिहायचं, एकदम भारी चांगलं असं काय नाही. तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये जितकं लिहिता येईल, तुम्हाला तुमच्या भाषेत तुमच्या शब्दामध्ये जितकं लिहिता येईल तेवढं लिहा. फक्त याच्यामध्ये अतिशयोक्तीपणा आला नाही पाहिजे. ओके, या व्यतिरिक्त तुम्ही असंही याच्यामध्ये ॲड करू शकता. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इस कार्यक्रम में स्कूल की तरफ से बेटी बचाओ बेटी पढ़ाओ इस विषय पर निबंध प्रतियोगिता का आयोजन किया गया था, जिस प्रतियोगिता में पूरे शहर में से बहुत सारे लड़कियों ने और विद्यार्थिनियों ने सहभाग लिया था. ओके, तो और बहुत ही अच्छी तरह से निबंध बच्चों ने लिखे आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या बातमीमध्ये आल्या पाहिजे. ठीक आहे, तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे आपण हे वृत्तांत लेखन करू शकतो, अशा प्रकारे बातमी लेखन करू शकतो. बघा, हे बातमी लेखन जसं मराठीत केलं, जसं इंग्लिशमध्ये केलं, आता तेच आपल्याला हिंदीमध्ये करायचं. बाकी एकदम ॲक्टिव्हिटी कॉमन आहे. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. त्याचबरोबर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इयत्ता 10वीला असाल आणि इयत्ता 10वीच्या सगळ्या विषयांच्या नोट्सच्या PDF तुम्हाला हव्या असतील. 2023ची जी बोर्डाची परीक्षा आहे त्या अनुषंगाने सगळ्या विषयाच्या इम्पॉर्टंट PDF हव्या असेल तर काय करायचं आहे, फक्त एकच टाईप करायचं आहे, इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स. एवढं तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे. बघा, इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स, हे आपल्याला गुगलवर जाऊन टाईप करायचे. बघा, नीट परत लक्षात घ्या, इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स एवढं टाईप करून गुगल सर्च करायचं आहे. गुगल सर्च केल्यावरती बघा, इथं खाली जर तुम्ही आलात तर इथं बघा तुम्हाला एक आपली creativelearning.co.in ही वेबसाईट दिसेल.
यावरती इथं बघा इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस यावर क्लिक करू त्यावेळेस तुम्ही आपल्या वेबसाईटवरती याल अशा प्रकारे. आणि वेबसाईटवरती आल्यानंतर बघा इथं तुम्हाला मराठीच्या नोट्स दिसतील. मराठीवर क्लिक केल्यावर मराठीच्या नोट्स घ्या. हिंदीवर क्लिक केल्यावर हिंदीच्या नोट्स मिळतील. इंग्रजीवर क्लिक केल्यावर इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र आणि बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही जिथं क्लिक कराल ते तुम्हाला पाहायला मिळेल. तर आत्ता लगेच जा मित्रांनो, आपल्या गुगलवरती जा आणि टाईप करा इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स, आणि क्लिक केल्यावर तुम्ही त्या PDF फाईल ज्या आहेत त्या डाउनलोड करू शकताय सगळ्या. ओके, थँक्यू मित्रांनो.